नमस्कार, सोच स्टार में आपका स्वागत है। मैं हूं मोहम्मद ताहिर। मैं इस वक्त जो हूं धानु बाग नाके पे हूं और मनसे के पद अधिकारी हमारे सामने मौजूद है, उनके कार्यकर्ता मौजूद है। आज उनका जो है मोर्चा हैगा सीटी बजाओ और यहाँ पे मोर्चा निकाल रहे। मुख्य मोर्चा में आपको बता दो सीटी बजवा, ये देखो ये सीटी बजा है, मोर्चा खड़ा है। ये मोर्चा किस हिसाब से निकाल रहे, काय के लिए निकाल रहे? इनका जो मुद्दा है रोड गटर है। अगर ये जो आप जो रास्ता देख रहे हैं, आप रास्ता देखने से समझ में लगता है आपको, ये गटर देख के आपको समझ सकते हैं कि इस वक्त जो है यहाँ पर जो एक म्युनिसिपैलिटी खड़ी हो रही है। ये जो आपका है सिटी बजाओ मोर्चा जो निकाला, इसके बारे में क्या कहेंगे आप? हम यही कहेंगे कि हमारे इधर ना गटर है सही है, ना रोड सही है, ना कोई देखने आता है। हमारे बच्चे स्कूल में भी पढ़ते हैं, जाने आने में दिक्कत भी होती है, बहुत परेशानी है हमें उधर। घर पट्टी बहुत ज्यादा आती है, घर पट्टी भरते हैं लेकिन सुविधा कुछ नहीं मिलती है। नगर पालिका ना सुविधा देती है, ना यहाँ का मंत्री प्रधान जो अध्यक्ष है कोई भी नहीं आता अपने इधर। अगर नेता की बात करते हैं, यहाँ के जो वरिष्ठ नेता है जैसे अभी विलास तरह यहाँ के है, वो आपको वार्ड में लगते हैं क्या? उनसे या और किसी से शिकायत की कभी नेता से ऐसी आपने? नहीं ना, हम इधर आए हैं ना उनको हम जानते हैं ना उनको मैं देखी हूँ। हमारे तरह से हमारी महिलाएं बोल रही हैं कि हम उनको नहीं जानते, कभी वो एरिया में झांकने तक नहीं आए, तो हम कैसे पता करेंगे कि हमारा नेता कौन है? आप समझ सकते देख सकते हैं, ये जो एरिया है धानु बाग का है, ये बहुत सारी महिलाएं हमारे पीछे खड़ी है और भी यहाँ पे महिलाएं जुड़ने लगी है। मैं आपको बता चलूं, मनसे पार्टी ऐसी है जो हर एक मुद्दा उठाती है, लेकिन अगर ये जो मुद्दा है सामाजिक मुद्दा है, इस पार्टी इस एरिया में काफी महिलाएं, आप बताइए मुझे कि इस एरिया में जो समस्या है, जैसे पानी की हो गई, लाइट की हो गई, गटर की हो गई, रोड की हो गई, यहाँ के जो वरिष्ठ नेता लोग उसके ऊपर गौर नहीं करते। अब क्यों नहीं गौर कर सकते हम बता नहीं सकते, क्योंकि वो लोग कभी महानगर पालिका जो है काम नहीं कर पाती, तो आपका ये मुद्दा है शायद इसको देख के काम कर पाएगी, या आपके जो वरिष्ठ नेता लोग है कि आपको ऊपर से सपोर्ट मिलेगा अधिकारी के ऊपर बात करने के लिए कि भाई ये रोड बनाया, गटर बनाया? अब हमको तो ये उम्मीद यही है कि नगर पालिका हमारी सपोर्ट करे और हमारे जो नेता हैं जिनके पास हमारी आवाजें पहुंचेंगी वो भी हमारी सपोर्ट करे, क्योंकि 15 साल से इस एरिया में धानु बाग के एरिया में ना रोड का सुविधा है ना गटर का है। मतलब नगर पालिका से कोई सुविधा मिला ही नहीं है पब्लिक को, तो पब्लिक करेगी क्या? आज 15 साल से घर पट्टी पब्लिक भर रही है, वो किस चीज के लिए भर रही है? सुविधा के लिए भर रही है ना, तो सुविधा पब्लिक को मिला ही नहीं तो पब्लिक क्या करे? हमने कितना भी लेटर डाला नगर पालिका में, हमारे पास 2023 से लेके 2025 तक का हमारे पास पूरा टाइटल पड़ा हुआ, लेटर पड़ा हुआ, लेकिन नगर पालिका ने एक बार भी नहीं सोचा कि यहाँ से लेटर आए, एक बार इंक्वायरी कर ले या कुछ भी। हाँ, एकदम मुद्दों को उन्होंने सपोर्ट किया, लेकिन कैसे किया? दिखावा के तौर पे आए, 10 घर मार के चले गए। तो ऐसा नहीं होता ना, हमको भी तो सुविधा चाहिए ना। तो आज हमें आवाज लेके नगर पालिका तक जाएंगे, बोलेंगे कि भाई हमको रोड गटर नाले सब चाहिए, हर सुविधा चाहिए। चलिए धन्यवाद हमसे बात में। आप देख सकते हैं यहाँ पे जो मोर्चा निकाला जा रहा है, धानु बाग एरिया है, नाका है, यहाँ से लेके पिलार तक ये मोर्चा जाएगा। और आप जो देख रहे हैं स्थिति फोटो में आपको दिखाई दे रहा है गटर और रोड। मैं तो कहना चाहूंगा वसई विरार महानगर पालिका जो है उसको काम करना चाहिए और यहाँ के जो वरिष्ठ नेता है वो उनको काम करा के लेना चाहिए कि किस एरिया में से आप आज तो यहाँ पे सिटी बजाओ मोर्चा निकाला जा रहा है, इसका उद्देश्य क्या रहेगा? सर आप देखो, ये आज आप देख रहे हैं सामने रोड है, गटर है, ये सबके ऊपर हमारा सुल्तान अली है। पहले मैं इसके माध्यम से मोर्चा निकाला जा रहा है। अभी इधर से अपने नगर पालिका ना नगर पालिका ऑफिस में जाएंगे। यहाँ के जो वरिष्ठ नेता लोग जैसे अभी यहाँ के जो आमदार है, क्या मैसेज क्या देना चाहिए? वो खाली इलेक्शन के चुनाव के लिए आए थे, उसके बाद अभी तक कोई दिखे नहीं उधर। आज का आप देख रहे हैं तो बहुत बेकार कंडीशन है, वो कभी दिखे भी नहीं अभी तक। क्या महानगर पालिका आपकी आवाज सुनेगी? नहीं सुनेगी तो दूसरा कौन सा कदम? जरूर सुनेंगे ना, क्यों नहीं सुनेंगी? उनको सुनना ही पड़ेगा। अगर महानगर पालिका नहीं सुनेगी तो आपका दूसरा कदम क्या रहेगा? अभी देखो, आज हमारा एक छोटा सा मोर्चा निकल रहा है, अगर नहीं सुनेगी तो हमारे जिला अध्यक्ष है अविनाश यादव साहब, उनको लेके हम लोग जाएंगे उधर वापस। शिवाजी महाराज के, शिवाजी महाराज के। ऐसा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐसा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इस वक्त जो खड़ा हूँ पिल्हार महानगर पालिका के बाहर खड़ा हूँ, देख सकते हैं आप मेरे पीछे कि पिल्हार महानगर पालिका लिखा हुआ है। यहाँ पे जो है मनसे की रैली पहुंच रही है जो धानु बाग से निकली थी। मैं आपको दिखाऊंगा कितनी तादाद में पब्लिक आ रही है, उनके नारा क्या है, उनकी मांग क्या है।
मैं आपको बता चलूं, महानगर पालिका जो हमेशा ही ऐसा करती है, महानगर पालिका हमेशा ऐसे करती है, टैक्स वसूल बराबर करती है, लेकिन टैक्स वसूल करती है बराबर, लेकिन सुविधा कुछ नहीं देती। जैसे कि लाइट हो गया और गटर हो गए और समझो रोड हो गया, ये मांग जो लेके वही पूरी यहाँ पे आए हुए हैं और अपनी बात रखने के लिए तैयार है यहाँ पे। लेकिन कुछ दर्शकों ने हमें बताया यहाँ पे जो उपायुक्त है वो यहाँ पे है ही नहीं। आयुक्त या उपायुक्त के सामने अगर कोई ऐसे मांग लेके जाते तो तुरंत वहां से गुल हो जाते हैं, यानी कि 2 से 3 दिन पहले ही उनको लेकर दिया गया होता कि आज हमारी रैली यहाँ पे निकलेगी अपनी मांग को लेकर, लेकिन वो यहाँ से छूमंतर हो गए। लोगों ने बताया कि 2 दिन से वो यहाँ पे आ ही नहीं रहे महानगर पालिका में। अब सकते हो मेरे सामने यहाँ पे जो है सुल्तान है, जो जिनके यहाँ से मोर्चा निकल के आया। सुल्तान भाई क्या कहना चाहिए? हमें मालूम पड़ा उपायुक्त है नहीं यहाँ पे महानगर पालिका का। देखो ऐसा है कि 15 साल से हम लोग खाली पत्र डालते हैं, पत्र डालने के बाद जितने भी आयुक्त कर्मचारी से बदली हो जाते हैं, तो हमको एक बात समझ में नहीं आ रहा है कि हमको काम कौन करके देगा, या हमारी जो काम है हम किसके पास जाएंगे। आपने 2 दिन पहले यहाँ पे पत्र दिया था, अरे मेरे चलो 2 दिन पहले आपने यहाँ पे पत्र दिया था कि हम आंदोलन कर रहे हैं, तो क्या उसके डर की वजह से ऐसे चले गए? सॉरी बोलिए आपने। यहाँ पे 2 दिन पहले आपने पत्र दिया था कि हमारा यहाँ पे मोर्चा निकलने वाला, आपने बैनर भी लगाया था, क्या उसकी डर की वजह से यहाँ पे जो अधिकारी वो नहीं आए? देखो अधिकारी ऐसा है कि लोग ना घूसखोर हैं, अतिक्रमण इनके सामने होता है, रोड के गड्ढे आप लोग ने देखा ना, पुलिस वाले भी साथ में थे। देखो आप लोगों को कितना तकलीफ होता है, ये हमारा घर का काम नहीं है, पर इनको टैक्स हम तो दे रहे हैं ना, महानगर पालिका को इतना जब टैक्स दे रहे हैं इनको शर्म आना चाहिए, मर जाना चाहिए लोगों को। अभी आपका कौन सा कदम रहेगा? क्योंकि इस वक्त जो है ना हमें सुनने में आया कि यहाँ पे अधिकारी जो है ही नहीं, क्या करेंगे अभी दूसरा कदम? अधिकारी नहीं हो तो उनको केस करेंगे, उनके ऊपर एफआईआर करेंगे उनके ऊपर। अरे जो आदमी रोड पे एक्सीडेंट होता है मर जाता है तो उनकी जवाबदारी कौन है? अभी हमारे देखो छोटी सी बात, बारिश हो रही है, बारिश में पानी जमा होता है, उससे डेंगू मलेरिया होता है। ये जो गरीब लोग है ना, ये देखो इसमें से कोई भी तुमको अच्छा नहीं दिखेगा, सब कमाने खाने वाले सभी। तो महानगर पालिका को जरा शर्म होना चाहिए, इनकी वीआईपी गाड़ी, इनका वीआईपी घर, इनका रहने का ढंग, मगर लोग शर्म करो। घर पट्टी इनको बढ़ाते हो, घर पट्टी अगर नहीं भरते हैं तो उनको नोटिस देते हैं कि ताला मार दो आप। अच्छा, एक दिन अगर घर पट्टी नहीं भरते उसको टैक्स लग जाता है? टैक्स क्या सील करते हैं, घर सील करते हैं, ये तो शर्म नहीं आती है गरीब लोग बेचारे। पब्लिक से आप पूछिए, पब्लिक बोलेगी। ताला मार देता है। एक दिन अगर लेट होता है घर पट्टी पे तो चाहे बच्चे हो, चाहे औरत बीमार हो, चाहे आदमी बीमार हो, उसके पैसे नहीं देखेंगे, डांटली बोलेंगे, घर से बाहर निकलो हम ताला मार लगा देंगे। जब आप ताला लगा सकते हो तो हमारी तो भी मांग पूरी कर सकते हो ना। हम तुम्हारे लिए नौकरी भी करते, कहाँ से लाते पैसा, कहाँ से नहीं लाते, हम तुम्हारे को घर पट्टी भर के देते, तो तुम हमारे लिए तो भी खड़े रहो ना। हमारे छोटे छोटे बच्चे हैं, ना कोई चीज का तुम सुविधा दे रहे हो, ना कोई चीज कर रहे हो, अपना टैक्स तुम खाली जोड़ रहे हो, कुछ नहीं है, कुछ नहीं, पानी भी नहीं, रोड भी नहीं, बोरिंग से भी हम पानी लेते हैं तो नहीं लेते हैं, बीएमसी का पानी भी हमारे इधर नहीं है, रोड। आप देख सकते हैं लोगों की, महिलाओं की शिकायत यही है कि वहाँ पे रोड भी नहीं है, गटर भी नहीं है, पानी नहीं भी है। अभी मनसे ने यहाँ पे आवाज उठाई है, मनसे के पदाधिकारी यहाँ पे सुल्तान भाई भी है, आपकी पार्टी के माध्यम से क्या क्या सहयोग आपको मिलेगा? नहीं, सहयोग ऐसा है कि सबको मालूम है कि मनसे का जब मोर्चा होता है, सबको मालूम जब मनसे का मोर्चा था तो क्या होता है, ठीक है, छोटा मोर्चा हमारे विभाग की तरफ से था। अगर मोर्चे में अगर लोगों ने अगर कुछ भी कार्रवाई की, लापरवाही की, ना कार्रवाई करने के बावजूद हमारे मनसे के अविनाश यादव साहब को भी हम निवेदन करेंगे कि बाबा ये लोग को आप लोग जो अपने हिसाब से हम लोग का नाम कर। अरे हमको अभी कितने अच्छे मेरे दोस्त लोग पुलिस वाले भी है, बोले साहब बघा रोड बघा तुम्ही, अरे बोलता आम्ही बघतो मग तुम्ही पण बघा ना, तो बोलते साहब महानगर पालिका आम्ही क्या करूँ। हाईवे से और नाला सुपारा का जो रूट है वो बहुत ज्यादा टूटा हुआ है और अंदर की स्थिति तो और ज्यादा खराब है, तो महानगर पालिका को इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करनी चाहिए। ऐसे ही मुद्दे और भी पार्टी के उठने वाले हैं, तो मुझे ऐसा लगता है कि शायद कहीं ना कहीं ये मनसे की आवाज सुनेंगे। देखो मेरी बात सुनो, कोई भी पार्टी वाला वो कर रहा है क्या नहीं कर रहा अपने को नहीं मालूम, हमारा ना नगर सेवक है, ना आमदार है, ना खासदार है, ठीक है, हम लोगों के लिए काम कर रहे हैं, ये मैं अपने लिए नहीं है। देखो मैं भी तुम्हारे से हूँ लोग, मगर जो यहाँ के सत्ताधारी है उन लोगों को भी थोड़ा रहम करो। देखो इलेक्शन हुआ है, आमदार अभी तक विजिट नहीं मारने आया, हमने ने पत्र दिया था इसके लिए, आमदार को आपने पत्र दिया, विलास तारे साहब को पत्र दिए थे कि बाबा देखो हमारे में ऐसा है, हम लोग पत्र देने के बाद इनकी बीए को दिया था, मगर लोग को थोड़ी भी शर्म आनी चाहिए कि अगर बहुत शर्म की बात है, बहुत शर्म की बात। लोग कहते हैं कि हमारे तक शिकायत आई नहीं, अगर विलास तारे साहब के पास इनकी शिकायत गई है तो इनको बुलाकर इनसे मीटिंग करके उनको बोलना चाहिए कि भाई हमने इतना कॉन्ट्रैक्ट आपका पास करा देगा और इतना बना के देंगे। अभी आप क्या कहना चाहेंगे, क्योंकि विलास तारे ने आपकी बात नहीं सुनी, अब आगे कौन सा कदम देगा आपका? मेरी बात सुनो, महानगर पालिका के दरवाजे बंद हो गए। मेरी बात सुनो, अरे हमको कुछ जगह जाना है कैसे ना हमको मालूम है। मेरी बात सुनो, जो आमदार है लोग नहीं दिए, ठीक है, अगर जो भी अगर जीत के आता है तो उनका जनता को देखना जायज है, मगर आप लोग इतने बड़े अगर पद पे होके इतना अच्छा आमदार हमारे खासदार बीजेपी के यार, अरे आप लोग जरा छोटे से जरा एरिया में आके देखो कैसे रहते हैं,
ना ढंग का रोड है ना पानी है, थोड़ा शर्म तो करो कम से कम। इनके वोट से जीते ना, उससे दूसरे वोट से जीते हैं। हम लोग वोट देते हैं, हम लोग का वोट है, हम लोग खुद वोट देते हैं कि हमारा प्रधान बने, हमारा नेता बने, हमारा एरिया सही हो। क्या बोल रहे हैं? बोले पुलिस चाली वालों को अपने कब्जा में ले और वोट दिला हमको। अच्छा, बाद हाँ वोट के टाइम भले आएंगे और फिर उसके बाद झांकने नहीं आएंगे कि पानी बच्चे लोग आधे पहले भी खिलाते हैं, अंदर हला के जाते हैं, उधर रोड नहीं है, पानी नहीं है, गटर रहता है, टूटा फूटा रहता है। उन लोग को व्यवस्था चाहिए ना, बच्चे लोग का तो व्यवस्था करना चाहिए। इतना गटर रहता है, टूटा फूटा रहता है, बच्चे लोग तो अभी तक गटर का निर्माण ही नहीं हुआ है। बारिश की पानी पब्लिक के घर के अंदर जा रही है। मेरे पास फोटेज है, पूरी सबूत है। ये पब्लिक जो आई हुई है, ये आप लोग से निवेदन लेके आई है कि हमारे रोड और गटर का काम करके दो, नहीं तो ये मोर्चा आज हटेगा नहीं, हम नहीं बैठेंगे और यही धरना देंगे। आप देख सकते हैं यहाँ पे जो महिलाओं को हो जोश है, उनका कहना यह है कि अगर हटेगा नहीं है तब तक रोड पर कार्रवाई नहीं होगी, गटर बनने की कार्रवाई नहीं होगी, तब तक यहाँ से हटने वाले नहीं। क्या कहना चाहेंगे सुल्तान भाई? मैं ये बोलूंगा, जितने भी यहाँ पर अधिकारी है, जो अधिकारी ट्रांसफर होके गए हैं, जो अभी इस समय बैठे हुए, सबके ऊपर ईडी और इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। मेरी इतनी मांग है। देखो ये आपके सामने प्रूफ है, ये मेरे घर का नहीं है। हाँ हाँ, देखो ये सब, ये आपको देखो, ये कंडीशन में लोग रहते हैं, गिरते मत हम लोग 15-16 ये रोड है। ये देखो, ये कंडीशन देखो, ये भी देखो, छोटे छोटे बच्चे हैं, ये सब कंडीशन देखो। ये हमारे घर में क्या, हमने नगर पालिका को 15 ढक्कन का लेटर दिया हुआ, आज तक एक अधिकारी ने फोन नहीं किया कि मैडम आप किधर ढक्कन लगाया कि नहीं। ढक्कन भी लगा, 15 गटर ऐसे ओपन है और बाजू से बच्चे जाते हैं, बच्चे इसमें गिरते रहते हैं। पूरे गटर 15 मी सांगतो बघा, 15-16 वर्ष झाली बघा। आता रोड बघा तुम्ही, डेंगू मच्छर गाटर वगैरे सगळे बेमार होतो। लहान पोरगा पोरगी आहे बघा तुम्ही साहेब, काय करणार आमच्यासाठी बघा। आप देख सकते हैं मनसा का मोर्चा जो अब थमने वाला नहीं है। उनका कहना यह है कि हमारी मांग अगर पूरी नहीं हुई तो आने वाले समय में अपने जो वरिष्ठ नेता है उनसे शिकायत करेंगे और यहाँ पे जो अधिकारी है उनके ऊपर ईडी की जांच करेंगे। देखते रहिए 7 स्टार टीवी में आपके सामने मौजूद मोहम्मद ताहिर फिलहाल से। शिवाजी महाराज के, शिवाजी महाराज के। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मीटिंग बसले हेड ऑफिस मीटिंग चालू त्यांना कॉन्टॅक्ट करा। त्यांना उपोषण का और ये रैली का आज यहाँ पे अधिकारी नहीं है, कोई भी अधिकारी नहीं है, क्या कहना चाहेंगे? नाही काय, पहिल्यांदा तर याचा मी निषेध करतोय, कारण एवढी जनता येते आहे। तुम्हाला 2-3-1 हप्ता आधी पत्रव्यवहार केल्यानंतर की एखादा जिम्मेदार व्यक्ती आणि अधिकारी इथे असणं गरजेचं होतं, परंतु खेदाची बाब म्हणजे महानगरपालिका खड्ड्यात जात, म्हणजे खड्डे रस्त्यावरती पडले, आता महानगरपालिका खड्ड्यामध्ये टाकावे लागणार आहेत, कारण अधिकारी तिथे उपलब्ध नाही आहेत। लोकांनी समस्या आहेत, लोकांच्या खड्ड्याच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत, जर एखादा जिम्मेदार व्यक्ती इथे नसेल तर मग अशी महानगरपालिका थांबून काय करायचं आहे? ती डेमोलेशन करून टाका। तुम्ही अनधिकृत बांधकाम तोडायला जातात ना, लोकांची घरं तोडायला जातात, मग ही तोडून टाका। कशाला ठेवले तिकडे महानगरपालिकेचे ऑफिसेस? जर अधिकारी इकडे पाहिजेच आहेत आणि जर अधिकारी नाही येणार, आणि आयुक्त साहेबांना मी तुमच्या माध्यमातून निवेदन आणि इशारा देतोय की अशा संबंधित अधिकाऱ्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि यांना निलंबन तुम्ही करून घ्या एवढी तुम्हाला मी विनंती करतोय हात जोडून। कारण आम्ही आता शांततेमध्ये मोर्चा काढलाय, आम्हाला अग्रेसिव्ह व्हायला नका ना, आणि जिथपर्यंत इथे संबंधित अधिकारी कोणी येत नाहीत पण आम्ही इकडे हलणार नाही। समजा आपली लोक आलेत, ते तुमच्यासाठी आलेत का की आम्हाला एक मदत पाहिजे तुमच्यासाठी, बरोबर आहे? तुम्ही काहीतरी मदत कराल तर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, बरोबर आहे गोष्ट? एवढे लेडीज लोक आहेत की असं कोण नाही की आपल्या मोठ्या पर्सनॅलिटीचं कोणच नाही, सगळे गरीब लोक आहेत आपले। तुम्हाला एक तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघा, आमचे कोण मोठे पदाधिकारी नसतानाही सामान्य जनता आलेली आहे,
हीच मोठी गोष्ट आहे, कारण जनतेला त्रास होतोय. पायी जाणाऱ्या माणसांना त्रास होते, बाईक वरती चालणाऱ्या गाडीवरती जाणाऱ्या माणसाच्या आरोग्याच्या महिला वर्ग आहेत, महिला प्रेग्नेंट असतात, त्यांना जाताना त्रास होते. म्हणजे आता सण आलेत म्हणून तुम्ही खड्डे भरणार आहेत का? तुमचे खड्डे भरणे हे तुम्हाला पावसाळा चालू होणार हे माहिती होतं ना. दरवर्षी पाऊस येतो, जून मध्ये पाऊस येतो, तेव्हा तुम्ही हे करणं गरजेचं होतं. तुम्ही काहीच करत नाही त्या गोष्टी. म्हणजे तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळतायत, आज जीवावरती खेळायला लागल्यात. किती ऍक्सिडेंट होत आहेत, किती माणसं त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंब नुकसान होते पूर्ण त्याचं. तर अशी एकदम घाणेरडी सवय झालेली आहे या अधिकाऱ्यांना. यांचा माज उतरल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. म्हात्रे साहेब नमस्कार. नाही, पण मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं की तुम्ही संबंधित अधिकारी कोणतरी, तुम्ही नसणार कोणतरी, मला तिथे अधिकारी द्या. तुमचा रिकॉर्ड कोण आहे? आता इकडे तुम्हाला कोणाला तरी यावं लागेल. जिथपर्यंत मी हटणार नाही, मी पूर्ण महानगरपालिकेला टाळा मारून घेणार. हा या लाईट किती बंद आहेत चेक केल्या का रे? कोणा लाईट दिवाबत्तीला पण बघा ना, तुम्ही समोर आहे, तुम्ही पत्र दिलं, तुम्ही बघतो ना का आपण आमचे पत्र? अरे दिवाबत्तीची तुमचा कारभार एवढा घाण आहे. तुम्ही एखादी लाईट बनवायला दिली तर तुम्हाला ती असा आरोप होतो की आम्हाला विरार भेटत नाही. बरोबर आहे ना? मग मी विरारला विचारलं तर बोलतो आम्ही द्यायला तयार आहेत. मग घोडं कुठे असतं? टाइम लागतं, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही 10 लाईट गेल्यानंतर तुमच्याकडे थोड्याशा पाहिजेत ना, इकडे एक्स्ट्रा लाईट पाहिजेत की नाही? काय करायचं मग लोकांनी? लोकांकडनं तुम्ही घरपट्टी नाही भरली, पाणीपट्टी नाही भरली, तर त्यांची नावं बोर्डवरती टाकणार, घरी जाणार, वसुलीसाठी जाणार. मग त्यांनी का भरावे? जर त्यांना एखादा टॅक्स भरल्यानंतर त्यांना त्याच्या सुविधा मिळत असेल मग टॅक्स का भरावा त्यांनी? मग का भरावा? विषय आहे तो ठीक आहे, पण पहिला खड्ड्याचं तुम्ही काय सर्वे केलेलं ते दाखवा. खड्डे बांधकाम सर्व किती वर्षात तुम्ही एकाच दोघांचे आता संशयामध्ये 3 नंबर असतात. तुमचा आहे ना स्वतःचा आहे ना एकमेकांशी संपर्क असला पाहिजे. जर एखाद्या माणसाने तुम्हाला कंप्लीट केली दिवाबत्तीचं तुम्ही तिथे काम करायला त्याला दिसला बाबा गटार फुल आहे की रस्ता खराब झालाय का चेंबर तुटले, त्यांनी तुम्हाला रिपोर्ट दिला तर तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग केली पाहिजेत ना. प्रत्येक टायमाला वेगळा जायची गरज नाही ना. लोकेशन सगळ्या गोष्टी जीपीएस आहे, सगळं तिकडे मिळतं जागच्या जागी. जे टेक्नॉलॉजीचं काम आहे ते आपण उपयोग नाही केला त्याचा फायदा काय? मग डबल मालाचं परमिशन आहे का आपल्याकडे? तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई केली त्याचा लेखी रिपोर्ट द्यायचा त्या कॉन्ट्रॅक्टरला. तुम्हाला 3 वर्षात त्याला मेंटेन ठेवणं आहे ना, मेंटेन ठेवायचं आहे ना त्याला. केलं का? ते खड्डे भरण्याचं काम आता त्याचं होतं, त्याने बिल घेतलेलं आहे ना त्याचं. कोण आहे संबंधित ठेकेदारावरती कारवाई करायची? पत्र तयार कर, त्याची माहिती कर आणि त्याचं उत्तर मला पण द्यायचं सुद्धा. घेऊन टाकायचं सर्व डिटेल. कोण संबंधित अधिकारी आहे ना ते नाही. तू आता तो ताई बोलतात ना रस्ता तो कोण ठेकेदार होता त्याची माहिती करून घेऊन द्यायची आणि काय कारवाई केली याचं पत्र घेऊन ठेवायचं. साहेब याला सर्व माहिती बघतोय ना, जनतेसमोर बोलतो नाही. आला अरे आला. हे बघ मी 41, 42, 43, 44, 67, 45, 72, 73 ठीक आहे. आमच्यासाठी नाही लोकांसाठी ठीक आहे. वडामध्ये नागरिकांना सुविधासाठी रोड नाले गटार तुमच्या तुम्ही बांधकाम विभाग तुमच्या विद्युत कंपनी तक्रार पेटी लावा. प्रत्येकाचे नंबर तुम्ही लावून टाकायचे जे ज्या खात्याचे आहेत ते. ह्याचा फोन चालू नसला की बाबा कोणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, अल्टरनेट नंबर पण तुम्ही ठेवा. हा बाबा आज सुट्टीवरती आहे, दुसरा कोण असेल त्याला संपर्क कोणाला साधायचा. आमच्यासारखे फोन आले पाहिजेत का? टॅक्स तर सर्वकडून घेता ना. मग आमच्या सारख्याचा फोन आला की तुम्ही धावणार. अरे आम्ही टॅक्स भरतो तसे ते लोक पण टॅक्स भरतात ना. त्यांच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळतोय. काय नाव तुमचं? सचिन नामदरे. मला आहे ना शांतीनगर नवीन आले त्याबद्दल तुम्ही मग काय चेक केलं का?
कधी पाठवलेलं? खाली फोन पण दिला त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना फोन पण केलेला काल आणि ते कनेक्शन चालू करतात. काय काय बघणार त्याच्यामध्ये? बघून टीटी कोणी काढल्या काय काढल्या कारण स्टाफ तर नाही टीटी काढणारा पण चेक करता काढणार. आणि जर अनधिकृत कनेक्शन लागलेलं असेल आणि काय करणार? तोडून काय करणार? तोडणार. आमच्या पहिल्या कार्य तोडायचं ना. गुन्हा दाखल करायचा. तोडायचा का? गुन्हा दाखल करायचा. पाण्याच्या आपल्या लाईनला त्यांनी विदाऊट परमिशन हात लावला ना, गुन्हा दाखल करायचा आणि त्याचा रिपोर्ट द्यायचा मला. आणि जेवढे कनेक्शन आहेत त्यात शांतीनगर सगळ्यांचा रिपोर्ट तुम्ही चेक करायचा. हा शांतीनगर आणि कुठला रे तो? श्रीरामनगर, नवीन व्यक्ती आहे, जीवननगर, सरकारी आदमी नाही, प्रायव्हेट व्यक्ती आहे. चालू फोन करतो. अधिकारी का पाणी कोण सोडतोय तिकडे? अरे हा कुठला व्हिडिओ आहे? मग श्रीरामला प्रसाद आहे का? प्रसाद वरती कारवाई करा. त्याने कशा दुसऱ्याला कसं काय ठेवलं तिथे सोडवायला? प्रसादला पत्र काढायचं आणि त्याचं मला पूर्ण पाहिजे ना माहिती. मी थोडक्यात घेतोय आता, शांततेमध्ये आलाय, नंतर पुढच्या टायमाला अग्रेसिव्ह होऊ नये ना एकदम. पण आता समजला का? ते दोन नवीन कनेक्शन आले सगळ्याच्या सगळे मला पाहिजेत. सगळे आता 18 तारखेपर्यंत तुम्हाला जेवढी माहिती काढता येईल ना तेवढी काढून आणेल. तुमच्याकडे रेकॉर्ड आहे ना, एक कम्प्युटरचा बटन दाबला तर माहिती पडेल ना किती कनेक्शन सँक्शन आहेत, किती काय आहेत. ऑफिस किती आहे तिकडे शांतीनगरमध्ये कनेक्शन इलिगल? 2-3 अधिकाऱ्यांना त्यांना फटकावायचं डायरेक्टली. 19 तारखेला काय गुन्हा दाखल होणार? अजून काय होणार आहे? तुमचे पण हात मागून ठेवतात का त्याच्यामध्ये जाऊन? लिगल बिल्डिंगला ओसी असलेल्या लोकांना तुम्ही अजून पाण्याचे कनेक्शन नाही देत आणि 2-4 दिवसात चालू झालेल्या त्याला तुम्ही नल कनेक्शन कसे काय देतात? बघायला लागेल, हे लागेल. तुमचं लक्ष पाहिजे ना त्याच्यावरती. तुम्ही आहेत ना त्या खात्यातले अधिकारी, पैसे तुम्ही घेतात ना, पगार तुम्हाला मिळतो ना. तुम्ही 2-4 दिवसामध्ये करायचं. गणपती नंतर तुमच्याकडे जो वेळ असेल त्या 1 महिन्याचा वेळ घेतो. 1 महिन्याच्या आधी तुम्हाला जेवढे अनलिगल कनेक्शन आहेत तेवढे तोडून घ्यायचे. नाहीतर मी तुझ्यासाठी खास इथे मी उपोषणाला बसेन. एवढं लक्षात ठेवायचं. पाणी आज एक लोकांना सर्वांना मिळालं ते विकले जातं डायरेक्टली पाणी. किती आहेत तुमच्या अंडर जे सर्व काम करणारे? 9 ह्याच्यावरती पत्र काढून त्याची पोच मला आजच्याच भेटली पाहिजे. त्याने विदाऊट हे करताना तो कोण गाणं बिना बोलून तो जाऊन तिथे जाऊन नळ कनेक्शन चालू करतो. मग तो कशाला पगार घेतोय? त्याला होत नसेल ना, काम होत नसेल, त्याचा हात दुखत असेल, पाय दुखत असेल, मग त्याने नोकरी सोडून टाकायची. त्याच्या जागी दुसरा कोणतरी कामावरती येईल, तो त्याला पगार भेटेल. आपण मला तुम्ही सांगू की वॉर्डमध्ये ना, वॉर्डमध्ये मी प्रभागामध्ये सर्व बोलतो की 80% अनलिगल कनेक्शन आहे म्हणून माझ्या वॉर्डमध्ये मी तुम्हाला लिहून नुकसान कोणाचं? आपलंच आहे ना. तुम्हाला पगार वाढायचा 7वा आयोग 8वा आयोग तो तुम्हालाच नाही भेटणार ना. वसुली होणार कसे? तो इनलिगल कनेक्शन लागला, तो कायमचा पाणीचं पाणी घेतोय प्लस पाणीपट्टी नाही भरत. साहेब आता हे काढा येऊ द्या साहेबांना पण दिसलं पाहिजे ना. साहेबांना ऐका ना, ते माहिती ना उघडी खुर्ची ठेवली तर काहीतरी येऊन बसतं त्याच्यावरती. तुम्हाला या खुर्चीत बसवायचं का आम्ही ते सांगा. अजून की आपल्याकडे बसवायचं तुम्हाला मी एवढं बोललं त्या दिवशी फोन करून की तुम्ही एक अधिकारी इथपर्यंत यायची पण करा. तुम्ही धानेमध्ये दिलं असं आम्हाला अधिकारी गेलं कसं पटकन ती रॅली होती आपली तिरंगा रॅली वालिवला ती केली. तिथं एरवाडे साहेबांनी आपल्या तिरंगाचा जो कार्यक्रम दिला शासनाने त्याच्यासाठी मिटिंग लावली. तिथून तसंच मी तिथे मला फोनवर फोन आले, मग मी तिथे गेलो. असं झालं
आणि मग तुम्ही म्हणून इथे आलो होतो. ठीक आहे, आम्ही 18 तारखेची वेळ घेतलेली आहे. तर हे सांग, हे काय काय साहेबांना सगळे पदाधिकारी आणि सोमवार आणि हे आपले सूर्यवंशीला पण फोन केलेला, पण नेमकी ते डीपीटीसीची मीटिंग चालली तिथे त्यांना बोलवावं लागेल. सूर्यवंशी साहेब तर असे आहेत की मोदी साहेबांचा नंबर असेल तर त्यांनी फोन उचलले असते. सूर्यवंशी साहेब होता. साहेब आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन आलेत आणि ह्या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नाही आहे आणि आता आपण आलात तर काय बोलणार आहात या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय आश्वासन देणार आहात? नाही, ज्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या निवेदनाद्वारे ज्या मागण्या आमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची पूर्तता 22 तारखेपर्यंत आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या आधीच पूर्ण करायचे आमचे प्रयत्न राहतील. या अनुषंगाने मी सर्व संबंधित विभागाला आदेश दिलेले आहेत. कुठल्या मागण्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आता? रस्ता, पाणी याबद्दल सध्या आता प्राथमिक खड्डे पडलेले आहेत पावसाळ्याच्या हिशोबात. ते पहिले पॅचवर्क वगैरे होणं महत्त्वाचं आहे. गणपती आपले जवळ आलेले आहेत, त्या उद्देशाने सर्व या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करू. नाही, या मीटिंगमध्ये उपस्थित प्रश्न केलेला आहे आणि झाला बी आहे. त्याच्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण आक्रमक होताना दिसून येत आहे. मग ह्याच्यावरती आपण किती जलद गतीने काम करणार आहात? आता जलद गतीनेच करणार काम. पावसाचा हिशोब, पाऊस आहे त्याच्या अनुषंगाने थोडासा लेट होते, पण आपण त्याच्या पावसाचा अंदाज घेऊन लवकरात लवकर करायचा प्रयत्न करू. सर्व खड्डे जास्तीत जास्त लवकर पूर्ण भरायचे, कारण रात्री पॅचवर्किंग हे रात्रीच करावं लागते, दिवसा करता येत नाही ट्रॅफिकमुळे. आणि आपण जे त्यांच्या मागण्या आहेत फेरीवाले वगैरे रस्त्याचे रहदारीमधले ते आपण उचलायचा आजपासून सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आता तुम्ही चर्चा केली अधिकारी आपल्याशी, तर मीटिंग घेण्यासाठी काही कुठली तारीख नेमलेली आहे? 22 तारखेला त्यांनी हे दिलेलं आहे. 22 तारखेला मीटिंग दिलेलं आहे. ओके. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या बोलण्यावर हे आहे का, संतोष आहे? त्यांनी आमचे हे मान्य केलेले आहे. आमचं पण त्यांना नेहमी सहकार्य राहील. त्यांना पुन्हा मोर्चा काढू नये असं आमची